अय सुहास. यस प्लीज. अरे नवीन कपडे बिपडे घालून कुठे फिरतोय? आज काय 4-5 पोरी पाठवायचा प्लॅन आहे काय? हो दिस गाव के पीपल्स. मी चिकना आहे तर चिकनाच दिसणार ना. हा अरे तू पण राजा ना नीट. अरे जे कुठं चाललंय तुम्ही कुठे आहे? आम्ही काय बाबा गरीब माणसं, दिवसभर काबड कष्ट करतो आणि रात्रीला चटणी भाकरी खातो. तुझं काय हे नवीन कपडे बिपडे घालून कुठे हिंडतोय? हा एकदम शहरी झाला. आज विशेष काय एवढं? अरे मुंबईला गेलतो, तिकडे शॉपिंग केली. बर चल, माझी गर्लफ्रेंड आहे ना, माझी वाट बघतीये. आणि तसं पण आहे ना, मला गरीब माणसासोबत बोलायला अजिबात टाइम नाही. चल येऊ का? कसा दिसतोय पिल्लू मी? एकदम छान. पण काय रे सुहास, एवढे नवीन कपडे, शूज आणि एवढे पैसे कुठून आले रे? केली का गरिबीची गोष्ट? अगं आपण आता बिझनेसमॅन झालो, बिझनेसमॅन. काय बिझनेसमॅन? तुझा तर तो चप्पलचा बिझनेस होता ना, तू नाही का स्टेशनला जाऊन चप्पल विकायचा, तो तर फेल गेला. अगं तो लोकल बिझनेस होता. आता मुंबईला आहे ना, एका मित्रासोबत पार्टनरशिप मध्ये शूजचं दुकान टाकलंय मी. एकदा आपला धंदा सेट झाला ना, तिकडे सेटल होणार आहे आपण, फुल जन्नत. तिकडे सेटल होणार म्हणजे तुम्हाला सोडून जाणार? राणी तुला घेऊन जाणार ना मी. एकदा धंदा तर सेट होऊ द्या ना. घरच्यांनी जर लग्न लावून नाही दिलं तर आपण पळून जाऊ. चालतंय. हा बरं ऐक ना, अजून ना धंद्यात प्रॉफिट नाही झाला. माझा मोबाईलचा रिचार्ज मारते का प्लीज? मार ना. मारते. थँक्यू. काय पाटील, कुठं निघालात? काय नाही बाबा, वावरात गेलतो. ऊसाची तोड चालू आहे ना, यंदा ले कामाचा लोड आहे बघ. आणि त्यात आहे ना कामगार बी भेटाना. मग काय या वर्षी उत्पन्न चांगलंच वाढलं असेल की? हा वाढलं काय. आता काय बोल वावर वर, बाकीच्यांची वावर पण तुमच्याकडेच घाण आहेत, तेव्हा त्यांची वावर बी वरच. लय जीप चालती रे तुझी. बरं बाकी पाटील, तब्येत पाणी ठीक आहे ना? हा माझं आहे ना पित्त खवळलंय बघ. तो सुहास भेटला होता का तुला कुठे? भेटला होता मला सकाळी, त्याच्या प्रेयसीला भेटायला चालला होता. पण तुमचं काम काय त्याच्याकडं? अरे माझ्याकडनं 10,000 रुपये घेऊन गेलाय बघ तो. ते मुंबईला जाऊन कसली इम्पोर्टेड का फिम्पोर्टेड बुट घेऊन येतो म्हणलं तुमच्यासाठी, आणि पैसे घेऊन जे गेलाय ते अजून तोंड दाखवलं नाही बघ. काय बोलता? हा त्याची प्रियशीन तो कुठे भेटतो माहितीये का तुला? माहिती ना, चला दाखवतो. चल बरं चला. तुला खरं सांगू, काय? तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून मी लय खुश आहे. खरंच? तेव्हा पण आता तुझा हा बिझनेस लवकर मोठा होईल ना? होईल ना. तुला विश्वास नाही का माझ्यावर? मग आपण दोघं जाणार ना? मग मुंबईलाच राहू आपण, मस्त सुखाने संसार करू. अरे थोत्रीच्या सापडला का नाही आता? अरे तू मुंबईला बुट आणायला गेलता का बुट बनवायला गेलता? आओ सोडा ना पाटील, मी तिला सांगत होतो आता का मुंबईला मी आणि माझ्या मित्रांनी ना बुटाचं दुकान टाकलंय है ना. बिझनेस असं होय. कोण रे हा मित्र? तो गाण्या नाही का, गाण्या मुंबईला असतो. गाण्या? अरे गाण्या तू जाऊ का आम्हाला आहे ना? नाही गाण्या नाही, मान्या तुक्या. हे बघ, तू माझे पैसे केव्हा देणार आहे ते मला सांग. अहो पाटील देतो ना मी, मला बघताय ना 2 दिवसाचा टाइम द्या, मी घरी आणून देतो पैसे. माझ्या गर्लफ्रेंडची शपथ. ए सुहास, माझी काय शपथ घेतो रे? बर माझी शपथ मी. हे बघ, 2 दिवसाच्या आत जर माझे पैसे मला भेटले नाही तर तू माझ्या हातून मिळालाच म्हणून समज. हट. सगळे प्रयत्न करून झाले पण काहीच मार्ग निघाला. देवा तूच काहीतरी मार्ग काढ. आता कुठून आणू मी 10,000 रुपये? काय करावं काही डोकं चाला ना भाऊ आता. काय रे सुहास, लयच टेन्शन मध्ये दिसतोय. हा ना, त्या पाटलाचे 10,000 रुपये घेतलेत पण आता रिटर्न द्यायला पैसेच नाहीत.
पाटलाच काय फोन बिन? आता काय सांगू याला? फोन उचल, जे काय आहे ना ते खरं खरं सांगून टाक. उचल उचल. हॅलो. हा सुहास, अरे तुझं 10,000 रुपये भेटलं बरं का मला. काय? हॅलो. काय झालं? अरे पाटील म्हणतोय 10,000 रुपये भेटले. कोणी दिले असतील? तू कोणाकडे मागितले होते का? मी तर बऱ्याच लोकांकडे मागितले होते. जाऊ दे ना, 10,000 रुपये भेटले ना पाटलाला. अरे तुझं टेन्शन मिटलं ना. देवाने चमत्कार केला वाटतोय. हे बघ सुहास, तू मित्र आहे म्हणून तुला एक सल्ला देतो. अशी उधारीची जिंदगी जगण्यापेक्षा ना 2 दिवस उपाशी राहा, कष्ट करून खा. अरे आज पाटील होता, उद्या दुसरं कोणतरी असत. खूप गाणं अडकशील मित्रा, विचार कर जरा. खरं बोलला रवी तू. मी इथून पुढे ना 1 रुपया सुद्धा घेणार नाही कुणाकडून. आयला पण कोणी दिले असतील वर पैसे पाटलाला? हा, 100% ना माझ्या गर्लफ्रेंडने दिले असतील. तिचा आहे ना लय जीव आहे माझ्यात. बरं चल, मी तिला जाऊन भेटतो. हा, येऊ का? चालतंय. ए धर्मा, अरे तुझे 2,000 कावा पाठवतो? हा ते ऑनलाईन असेल ते सोडून दे. मला येळ नाही आता तुझ्याकडे येत बसायला. कावाच धरणं झालं रे, देतो देतो चाललंय तुझं. हा ए तारा तुझी येळ ना वखत गाडाव जाते बुकत. हे फोन. रवी. पाटील, हा तुम्हाला 10,000 पाठवलेत. हा हा सुहासला काय सांगू नका मी दिलेत म्हणून. चालते. पण रवी, मानलं पाहिजे बरं का तुला. कुणीतरी खरंच म्हणले, देव ज्या माणसांना रक्ताच्या नात्यात जोडायचा राहतो का त्यांना मित्र म्हणून पाठवतो. खरंय पाटील. हा बरं येऊ का पाटील? हा हा चालते. काय चाललंय? स्वयंपाकाची तयारी. झालं नाही वय अजून? पटापट आवर लवकर. माझा पोरगा आता कामावरून घरी येईल. त्याला स्वयंपाक नाही केला, त्याला काही उपाशी मारायचंय का? असं का बोलता सासूबाई? चालव तुझे हात पटपट, नाही तर मग मला माझे हात चालवायला लागतील. काय गाई? अरे सुहास, 2 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. कधी हलणार आहे पाळणा? कधी देणार आहे तुम्ही गोड बातमी? तिच्यात काही दोष तर नाहीये ना? अहो, माझ्यामुळे खूप अडचण होते ना, खूप ताण पडतो ना तुम्हाला. अगं असं का बोलतेस तू? लग्नानंतर शिक्षण चालू ठेवणार ही आट टाकली, चुकलंच माझं. 2 वर्ष झाली लग्नाला. सासूबाई जे बोलत होत्या. अच्छा, म्हणजे आईचं आणि माझं तू बोलणं ऐकलं वाटतं. हे बघ, शिक्षण पूर्ण करायचं ही आट तुझी होती, पण मलाही वाटत होतं ना मला बायको शिकलेली पाहिजे. त्यामुळं तर लग्नाची गाठ बांधली ना. आता गाठ बांधली म्हटल्यावर 7 तर द्यावीच लागल ना. उशीर तर होणार नाही ना? हे बघ, बाळाचं म्हणशील तर त्याचे हाल नको आहेत मला. त्याचं बालपण, त्याचं शिक्षण, त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू. मी 18 वर्षाचा होईपर्यंत आहे ना, आमची परिस्थिती खूप वाईट होती, पण मला बाळाची वाईट दिवस नाही आणायची. तू तुझं शिक्षण चालू ठेव, बाळाचा विचार नंतर करू आपण. चल. नमस्कार वहिनी. काय मग सुहास, काय चाललंय? अरे काय नाही, गावात चाललंय बाजाराला. हा का? बरं ऐक ना, तू पुढं हो, मी येतो. जा.
काय मग तुझा संसार कसा चाललाय? नाही, संसार मस्त आहे रे, पण बायका खरंच हुशार आणि सहनशील असतात राव. तुझं पतिप्रेम आज लय जागृत झालेलं दिसतंय. हा, नेमकं भानगड काय आहे? अरे तसं काय नाहीये. म्हणजे हे बघ, लग्नाच्या वेळी ना स्नेहाने एक अट ठेवली होती का मला शिक्षण पूर्ण करायचंय आणि सरकारी नोकरी करायची. पण सध्याला आहे ना आई लेकरू व्हायना म्हणून मागं लागली आहे. मला असं वाटतंय आई आहे ना पूजेला त्रास देत असणार आहे, तरी ती बिचारी सहन करते. मलाही वाटतं तिनं शिक्षण पूर्ण करावं, सरकारी नोकरी करावी, म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली अशी धारणा माझी आहे. तुझे विचार चांगले आहेत बरं का रे. अरे माझी बायको पण आहे ना 12वी शिकली रे. लग्न झालं तसं तिचं शिक्षण थांबलं रे. आज घरी गेलो ना तिला विचारतो, तुला इच्छा आहे का शिक्षण घ्यायची? जमतंय, विचार विचार. हा, हो नक्कीच विचारतो. हो, चल येऊ का? हो चालेल, चल. काय मग केलं का नाही काय विचार? नुसतं इकडं तिकडं बोंबलत फिरू नका. जे काय करणं गरजेचं आहे ते पण करा. आई तुला एवढी घाई का झाली बरं? हां, आता तर मला नोकरी लागली, पैसा जर जमा होऊ दे. आणि तसं पण आहे ना स्नेहाला शिकायचं आहे, अजून कलेक्टर व्हायचं आहे तिला. काय गरज नाही आहे कलेक्टर फिलेक्टर व्हायची. भारतात जेवढे कलेक्टर आहेत ना तेवढे बस झाले. काय येत आहे तिला ढेकळं? यावर्षी पाळणा हल्लाच पाहिजे, नाही तर मग मी तिला लई त्रास देईल. स्नेहा, 2 वर्ष झाले तुझ्या लग्नाला, अजून बाळाचा पत्ता नाही. तुझं कुठं बाहेर लफडं तर नाही ना? अहो काय बोलता सासूबाई? काय ग, झालं नाही का अजून? ते बेसिन भरले भांड्यांनी, ती भांडी कधी घासणार तू? भांडी घासून घे तेवढी. हो सासूबाई. काय ग, आवरलं नाही का अजून? पटापट आवरायचं, हात नको हलवायला. या भाज्या निवडून घे, ती लादी पुसायची राहिली आहे. सासूबाई उठा, काढा आणलाय तुमच्यासाठी. हे घ्या. काय ग, अशी कशी ग तू? मी तुला किती त्रास दिला, शिव्या दिल्या, तरी पण तू माझी इतकी सेवा करतेस. हे माझं कर्तव्यच आहे सासूबाई. सासू आणि सुनेचं नातं माईलेकीपेक्षा काही वेगळं असतं का? तुम्ही कितीही चिडला असला, त्रास दिला असला, तुम्हाला नातवाची किती ओढ आहे ते दिसते मला. बाळाची बारीक पावलं जेव्हा घरात येते तो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आता दिसतोय मला. पण सासूबाई, तुम्ही पण समजून घ्यावा असं वाटतं मला. आम्हाला पण बाळ हवं आहे, पण त्याच्या संगोपनात आम्ही कुठं कमी पडू नये म्हणून आमची धडपड चालू आहे. आले वाटतं हे, मी चहा टाकते. आई दर्या गोळ्या तुझ्या, आणि जेवल्यावर घे बर का. आई आले बघ तुझी गोड बातमी. काय रे सुहास,
ते वरच्या आळीची संगी पळून गेले म्हणतात. हा ना राव, मला काय वाटलं ती माझ्यावरच लाईन देती, पण ती दुसऱ्या लाईनना पळून गेली. बाकी तुझं कसं चाललंय आणि शेतात काय केलंय? शेतात आहे कुसळ. अरे इथं एकतर लग्न जमाना त्याचं टेन्शन, आणि शेतकरी म्हणलं का पोरी लगेच वागडं तोंड करतात. हा ना यार, एक तर शहरातल्या पोरांना 20,000 पगार आणि 50,000 हप्ते भरावं लागतात नुसते. हा, आणि त्या पोरींना पण लग्न करून शहरातच जायचंय. जाऊ दे भाऊ, नको तेच विषय काढू. अरे तू काल गेलता ना पुण्याला खरं? मग काय म्हटले तिच्या घरचे? काय म्हटले आम्हाला पोरगा पसंत नाही. आणि मग तुझ्या घरचे काय नाही म्हणले का? घरचे काय म्हणणार आहे, घरचे पण म्हटले आम्हाला पण पोरगी पसंत नाही. आता आम्ही देतो याला देवाला सोडून. बरं चल, मला आहे ना संध्याकाळी पोरगी बघायला जायचंय. उशीर जर झाला ना बाप बोलन मला. तू बी आला तिथंच का आता? मग आता काय करू? हा, एकतर घरचे मागं लागलेत, लग्न कर. हा, त्याच्यात आपलं कुठं काय जुळाना. आता जातो, बघू. जा मग काय सावकाश, नाही तू कुत्री बित्री मागा लागतील बघ. नाही येऊ का? हा. हो बाबा, राहू द्या, मी करतो तरी. अरे राहू दे, करतो मी. तुझं एकदा दोनाचं 4 हात झालं ना मग आम्ही मोकळं झालो बघ. हा ना, ह्या गाबड्याला किती वेळा सांगते शहरात जाऊन एखादी नोकरी कर 10-12 हजार रुपयाची, तर नाही इथंच घेतोय गाडून. ही काय आहे सोडून कुठं जाऊ मी तिकडं त्या सिमेंटच्या जंगलात? इथंच बस काळी आई करीत. हे ऐक ना सोना. काय, कुठलं स्थळ आलंय का आई? हो, अगं आई, तुला कितीदा सांगितलंय, हा 100 वेळा सांगून झालंय की माझी चॉईस वेगळी आहे, जी तुम्हाला पटतच नाही. आणि तुम्ही जे काही मुलं दाखवता ना मला, ते मला पटत नाही. प्लीज, मला ना आता हा टॉपिकच नको आहे. बघ ह्या बायोडाटामध्ये तरी कुणी पसंत आहे का? आई, मला माहिती आहे तुला कोणी पसंत नाही ना. मुलगा पसंत आहे. चल आई, हेच दिसते बहुतेक. काका, सुहास शिंदेचं घर हेच आहे का? हा, हेच घरी. पण तुम्ही काय बँकेत ना आलात काय कर्ज बिर्ज घेतलं असं ना त्यांनी सगळं आम्ही फेडतो. पण ते तसलं कारवाई करू नका बरं का तुम्ही. हो, तसं काहीच नाहीये. सुहास आहे घरी? हा आहे ना. बोलवता का? बोलवतो की. गोट्या, अरे इकडे ये. काय हो? हे मॅडम आलेत तुला भेटायला. अहो पण मी नाही ओळखत मॅडम तुम्हाला. कोण आहे तुम्ही? अहो काका, आम्ही तुमच्या मुलाला पाहायला आलोय, म्हणजे बघायला आलोय. मला बघायला? थांबा. त्याचं काय माहितीये का, हा, त्याची आई गेली रानात आज खुरपायला, अच्छा, त्यामुळे आम्ही दोघच घरी आहे. काही हरकत नाही. बसा. हा, सावकाश. हा, आई बस. बसा बाबा. हाय, मी स्नेहा. मी सुहास. माहिती आहे मला, तुमचा बायोडेटा वाचलाय मी. मग काका, सुहास, तुमच्या मुलीकडून काही अपेक्षा? आम्ही आपले सरळ शेतकरी, आम्ही काय ठेवणार अपेक्षा? नाही, तसं नाही, पण कसं मुली जशा मुलांकडून अपेक्षा करतात तसं मुलांच्या पण काही अपेक्षा राहू शकतात मुलीकडून, त्यामुळे विचारलं. हे बघा, मी भरपूर शिकलोय बरं का, पण मला शेतीच करायची. म्हणजे काळी आई सोडून आहे ना जायची माझी इच्छाच नाही आहे. ओके, तर काहीच प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली मी IT मध्ये काम करते
आणि मला शेतकरी नवराच हवाय आणि तुम्ही मला पसंत आहात. अहो पण हे अहो पण पिन काय आणताय आता मधी? आम्ही सांगून सांगून थकलो पोरीला. आता तुम्ही तरी टाका की एकदाच उरकून घ्या मनावर. हां, पण एक गोष्ट, ती हुंड्याची पद्धत वगैरे आम्हाला जमणार नाही. अहो आम्ही लाख मोलाचं पीक उघड्यावर ठेवून निर्दस्त येऊन झोपतो घरी आणि तुमचा हुंडा घेऊन आम्ही कुठं वज घेऊन फिरू. जमलं तर मग चालते. म्हणजे तुम्हाला मुलगा पसंत आहे म्हणायचं? मुलगा पसंत आहे. आई अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला आई गो खराब दाणा काढायला गेली बाई. आगा गा 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 काय आयटम आहे बाबा, काय लटकी काय झटकी, काय कंबर हालती. अयो नाथ खोळा रे, कालपासून बघायला लागलो रील मी, असेच व्हिडिओ यायला लागलेत मला, पण मस्त आहे. अयो अयो चला बाबा आवरून घेऊ, हे दिवसभर बसलं तरी मन नाही भरायचं. आणि ते मोबाईल का हो? द्या. अहो मी काम करते ना. काय काम करती? हा मेसेज करायचं होतं, द्या की. मी नाही देणार. द्या ना इकडं, मला पाहिजे. डर. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बायको. अहो तुम्ही खरंच मोबाईल आणला? थांब उघडून दाखवतो, विश्वास नाही ना माझ्यावर. अगं बाई, एवढा मोठा मोबाईल. मग आता तुझा बर्थडे म्हटल्यावर मी एवढं पण गिफ्ट देऊ शकत नाही तुला. तू एवढं काम करती, मी कामावर जातो, तू दिवसभर बरं होती. आता काय करायचं माहितीये का, मस्त रील बनवायच्या आणि इंस्टाग्रामला टाकायच्या. तुझा तशी पण ऍक्टिंग येते, तू एवढं बरं गाणं गाती. जमल ना मला? मी आहे ना, मी मदत करेल. थँक्यू. हा फक्त थँक्यू म्हणून नाही जमणार बरं का, मला रातच्याला काय रिटर्न गिफ्ट देणार आहे? ग बसा, बनव करेल. हा जा. चला. काय मग श्वास, कस चाललाय संसार? एक नंबर. काल आहे ना बायकोचा बड्डे होता, 20,000चा मोबाईल घेऊन दिला तिला. म्हणलं दाना आदान रील बनव. तसं बनेल तिला ऍक्टिंग करायला आणि गाणं म्हणायला लय आवडतं. विषय काय होतं माहिती आहे का, आता मी कामावर जातो आणि एकटी बोर होती ना घरी, म्हटलं चला आहे की नाही तेवढंच नादी लागन. खरंय बरं का तुझं. पण विषय काय माहिती आहे का, मला आहे ना आता एक ड्युटी लागली वेगळीच. कोणती ड्युटी रे? हाय ती, म्हणजे खर्च पण वाढलाय बरं का आता, त्याच्यासाठी मी ओव्हर टाइम पण करतो. झाली ड्युटी सुरू आता. काय कुठं गायब झाले होते? हा इथंच होतो. शेतात चला, रील बनवायची. तसं बी तुम्ही मोकळेच आहे ना आता, तेवढीच मदत करा. हा बरं हो, पुढं मी आलो. रवी भाऊजी बरे आहे का? हा बरे बहिणी. हा तू जा, मी आलो. लवकर या बरं का. तुला म्हणलं होतं ना ड्युटी लागली, आता ही ड्युटी माझी रील काढायची. आता खर्च वाढलाय म्हणजे काय झालं माहितीये का, मेकअपचं सामान आणावं लागतंय, दागिने साड्या, म्हणजे दागिने ते खोट आहे पण आणावं लागतं ना राव. हा तो खर्च वाढलाय माझा. आलो बर चल, बोलू राहिली त्या. चालतंय. हा हिच्या मायाला हिच्या साधारण खाता त्या मोबाईलवरती सिरियल बघत बसती. तुला काही काम धंदा आहे का नाही? जा भाकरी थांब. होय इथं भूक लागली मला.
हो, माझ्या आईवडिलांना जाऊ नका. त्यांनीच मला फोन घेऊन दिलाय. लग्न झाल्यापासून तुम्ही साधी प्लास्टिकची कांडी तर घेऊन दिली का मला? अगं तसं नाही ग, दुनिया कुठं चालली आणि बाहेरच्या बायका त्या मोबाईलचा वापर कसा करतायत आणि तू कशी करते असं म्हणतोय मी. तुम्हाला लयच पुळका यायला लागलाय बाहेरच्या बायकांचा. कोण भेटली का काय? मला नाही कोणी भेटली ग. तो सुहास आहे ना, त्याने त्याच्या बायकोला आहे ना नवीन मोबाईल घेऊन दिलाय. ती सारखी रील्स बनवत असते. तू पाहिले का नाही? हे बघ तुला दाखवतो. हे बघ तिचे ना एका महिन्यात 10,000 फॉलोअर झाले. तरी मी म्हणते आजकाल ही मला तोंड कसं दाखवत नाही. बघतेच उद्या तिच्याकडं. आहो ऐका की, तुम्ही आता म्हणला का नाही ते रील का फिल्म काय असतं ते, माझा पण फोन लय खराब झालाय. मला पण नवीन फोन घेऊन द्या ना. दिला, उद्याच दिला. पण आपल्याला आहे ना एका महिन्यात तिच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स पाहिजे. ठरलं? ठरलं. वा 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 वा. हे स्नेहा, तुला काल मी सांगितलं होतं ना की इथं मी रील करणार आहे म्हणून. मुद्दाम आली ना तू इथं. ही जागा काय तुझ्या बापाची आहे का? बाप काढू नको माझा. बाप काय, आई पण काढील तुझी. जा तुझी दुसरीकडे झक मार. शिव्या नको देऊ, मला पण देता येतात. दे ना मग दे. काय आता काय झालं? दे की, शिव्या द्यायच्यात ना, दे ना मग. अरे बसा ग, तू इकडे. अगं तुला नाही देता येत शिव्या, तू कशाला देते शिव्या? तुम्ही ग बसा. काय कशी बघती? शिवी द्यायची आहे ना, दे ना मग. देला बघा. अगं दे ना बाई, मग बसून देईला बघ, देईला दे. अगं देऊन टाक एकदाची. अगं दे ग. तुला लय हसू येतं का? हा हा. टवळे डब्बू मिरची. दे